नमस्कार, मी अश्विनी. मेजवानी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. संकष्टी आलेली आहे, तर मी इथं त्यानिमित्तानं मैद्याचे मोदक केलेले आहेत आणि त्याचं सारण हे एकदम पौष्टिक आहे. आणि ते सारण मी कसं केलं, त्याची जी सिक्रेट रेसिपी आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचबरोबर ही व्हेज थाळी वेळेचं नियोजन करून कशी करायची हे बघण्यासाठी पण हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. सगळ्यात पहिले आपल्याला इथं कुकर लावून घ्यायचं. डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर त्याला आवश्यक असेल तेवढं पाणी घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालून इथे मी काळे चणे देखील ह्यात मोड आलेले ते देखील मी कुकरला छान वाफळून घेणार आहे. आता आपण कुकर हे लावून देऊया. तोपर्यंत कणिक भिजवून ठेवूया, म्हणजे आपल्या पोळ्या हे एकदम सॉफ्ट होतील. आता मी इथं कणिक घेतलेली आहे 2 वाट्या. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल छान मिक्स केलं पिठामध्ये आणि गरजेनुसार पाणी घेत मी ह्याचा एक मऊ गोळा तयार करून घेतला. हे बघा, अशाच पद्धतीने आता हे झाकण ठेवून भिजत ठेवूया. आता आपण मोदकाचं पीठ भिजवून घेऊया. 1 वाटी इथं मी मैदा घेतला. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि तुपाची कडकडीत मोहन मी ह्या पिठामध्ये घातली, म्हणजे आपले जे मोदक आहेत ते एकदम खुसखुशीत होतात. हे बघा, अशाच पद्धतीने आपलं मोहन घालायचं आणि नंतर हे दुधामध्ये छान मळून घ्यायचं. त्याचा एक मऊ गोळा तयार करून घ्यायचा ह्याच पद्धतीने. आणि आता हे झाकण ठेवून आपण हे देखील भिजायला ठेवूया. आपलं कुकर देखील झालेलं आहे. आता डाळ चांगली घुसळून घ्यायची. डाळ गरम असतानाच घुसळल्यानंतर आपली डाळ ही एकजीव होते. गॅसवर कढई गरम केली, त्याच्यात तेल टाकलं. त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी घातली आणि बारीक चिरून घेतलेला लाल टोमॅटो घातला मी 1. तो देखील छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा. त्यानंतर कढीपत्ता घातला मी 6 ते 7 पानं. आता मी इथं अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली. अर्धा चमचा हळद घातली आणि 1 चमचा लाल तिखट घातलं. हे सर्व छान तेलामध्ये मिक्स केलं. त्यानंतर चवीपुरती थोडीशी साखर घातली आणि हे पण तेलात छान मिक्स करून घेतलं. आपले टोमॅटो हे आता एकदम सॉफ्ट झालेले आहेत, म्हणून मी आता ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेली आपली तुरीची डाळ घातली आणि ते छान मिक्स करून आपल्याला आवश्यकता असेल तितपत पातळ करत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि त्याची एक छान उकळी काढायची. हे बघा, आणि आपलं वरण देखील आता तयार आहे. चला आता आपण चना मसाला करूया. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली. तेल गरम झाल्यावर त्यात थोडेसे खडे मसाले घातले. 1 छोटी इलायची, 1 मोठी इलायची, तेजपत्ता, जिरे 1 चमचा, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा. हे छान तेलामध्ये फ्राय करायचं. त्यानंतर 1 मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला मी कांदा घातला. तो देखील छान तेलामध्ये फ्राय करून घेतला. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली. 1 चमचा मी लाल तिखट घातलं. हे देखील मी तेलात छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा जिरे
घ्यायचं आणि त्याची अशी पोळी लाटून घ्यायची. थोडंसं तूप लावायचं आणि थोडासा कोरडा मैदा स्प्रेड करून त्याचा असा रोल करायचा, जसं मी व्हिडिओ दाखवतीये त्याच पद्धतीने. आणि रोल झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आपल्याला जितपत मोठा मोदक करायचा आहे त्या आकाराचा, आणि आपल्याला अशी लाटी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने लाटी लाटल्यानंतर त्याचं थोडंसं घडी घालायची 2 बोटाच्या मध्ये प्रेस करून, आणि आपल्याला जेवढं भरायचं तेवढं सारण भरून घ्यायचं. आणि आपण असं प्रेस करत त्याचे घड्या करत आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, जर ते चिटकताना थोडासा त्रास होत असेल तर तुम्ही, म्हणजे चिटकत नसेल, ते वापस येत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेत त्याच्यात तुम्ही घड्या घालून मोदक बनवू शकतात. हे बघा, त्यानंतर खाली ठेवायचं पोळपाटावर आणि मग त्याचं पूर्ण जे आपण प्रेस केलेलं आहे ते सर्व असं एका हाताने पकडत त्याला पूर्णपणे बंद करायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आपला हा मोदक किती छान असा घडीचा तयार आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व देखील मोदक करून घेते आणि आता तळून दाखवते. चांगलं तेल छान मीडियम फ्लेमवर गरम होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा मोदक आपल्याला तळून घ्यायचा आहे. बघा किती छान बबल्स आलेले आहेत आणि आपला मोदक असा ब्राऊन असे तळून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात. आता आपण शेवयाची खीर बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आणि 1 वाटी मी खिरीच्या शेवया घेतलेल्या आहेत. त्या छान ब्राऊन होईपर्यंत तुपात छान भाजून घ्यायच्या. भाजल्यानंतर 2 कप मी इथं दूध घातलेलं आहे. दूध आणि शेवया छान मिक्स करून घ्यायच्या. हे छान मिक्स झाल्यानंतर मी इथं अर्धी वाटी साखर घातलेली आहे. आपली खीर, आता ही साखर छान उकळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर मी गरम पाण्यामध्ये 6 ते 7 केसरच्या पाकळ्या भिजत ठेवल्या होत्या. त्या देखील मी खीरमध्ये ॲड केलेल्या आहेत आणि त्याला आता छान उकळी येऊ द्यायची. दुधामध्ये छान शेवया उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे आणि विलायची घालायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपली खीर ही मस्त अशी तयार आहे. आता आळू वडीची तयारी करून घेऊया. मी इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलं, अर्धा चमचा ओवा घेतला, तो छान हातावर क्रश करून घातला. त्यानंतर हळद घातली अर्धा चमचा, तिखट घातलं अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि हे चवीपुरतं मीठ घातलं, चिमूटभर सोडा घातला आणि हे छान मिक्स करून घेतलं पाणी घालून. आता आपलं हे पीठ देखील तयार आहे. चला आता आपण आळूची वडी देखील मस्त गरम गरम तेलात तळून घेऊया. हे बघा, अशी खरपूस आणि कडक एकदम खुसखुशीत अशी आपली ही आळू वडी देखील तयार आहे. आता आपण जे कणिक भिजवून ठेवलेली होती ती देखील छान भिजलेली आहे. तर चपाती करून घेऊया. मी 1 चपातीचा उंडा घेतला आणि अशी छोटीशी पोळी लाटून घेतली. पोळी लाटत असताना सर्व बाजूला छान असं आतून आणि मधून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि असं फिरवायचं. फिरवल्यानंतर आपण कोरड्या पिठामध्ये डीप करायचं आणि छान मस्त असं हलक्या हातानं लाटून घ्यायचं. आणि जेवढं तुम्ही हलक्या हातानं पोळी लाटताल तेवढी पोळी तुमची किंवा चपाती तुमची छान टम्म फुगेल. तुम्ही पाहू शकता. अशाच पद्धतीने छान अशी पोळी लाटून घ्यायची. तवा छान गरम झालेला आहे. मी चपाती भाजून घेते. हे बघा, आता आपला फ्लिप करून आपल्याला लगेचच त्याला तेल लावायचं आणि पटकन फ्लिप करायचं. म्हणजे आपली जी चपाती आहे ती एकदम सॉफ्ट होते आणि टम्म फुगते. हे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान अशी टम्म फुगलेली चपाती आहे. सर्व भाज्या, खीर
वरण भात, चणा मसाला, चपाती सर्व तयार आहे. चला तर मग गणपती बाप्पाला पान वाढायला घेऊया. चणा मसाला, वरण, खीर, व्हेज पुलाव, वरण आणि भात आणि त्यावर साजूक तुपाची धार अप्रतिम लागते. आणि तळून घेतलेला पापड, आळूवडी, भजे आणि टम्म फुगलेल्या मऊ अशा ओठांनी खाता येतील अशा चपात्या मी इथं ठेवलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, बाप्पाला प्रिय असलेले मैद्याचे मोदक देखील आता आपण तयार करून घेतलेले आहेत. हे बघा, आपलं पान देखील तयार आहे. वेळेचं नियोजन केलं तर बरोबर 1 तासात हा पूर्णपणे स्वयंपाक तयार होतो. आणि आजचा हा थाळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपले जे मैद्याचे मोदक आहेत ते कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आणखीन कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.